जय महाराष्ट्रमुळे समाजात बदल घडलाय। धवेलीच्या दलित स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मिटलाय। जय महाराष्ट्रमुळे गावकऱ्यांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमी मिळालेली आहे। लातूरमध्ये जय महाराष्ट्रच्या बातमीचा हा दणका पाहायला मिळतोय। लातूरच्या रेणापूर तालुक्यामधील धवेली येथील दलित स्मशानभूमी विना 2 दिवस अंत्यविधी रोखल्याची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसारित केली होती। या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मागील अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या दलित स्मशानभूमीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर न्याय देत स्मशानभूमीसाठीची जागा उपलब्ध करून दिली आहे। जय महाराष्ट्रच्या बातमीचा हा मोठा परिणाम लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। धवेली गावामधील दलित स्मशानभूमीच्या प्रश्नावर प्रशासनाने निकाल दिल्यानंतर गावकऱ्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार मानलेत। धवेली येथील ग्रामस्थांशी जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी संवाद साधलाय। पाहूया। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने 9 फेब्रुवारी 2024 रोजी लातूरच्या रेणापूर तालुक्यातील धवेली या गावामध्ये मातंग समाजाला स्मशानभूमीच नाही अशा पद्धतीचं वृत्त प्रसारित केलं होतं आणि त्यानंतर या सर्व प्रकरणाला आता पिढ्यानपिढ्यांपासून लढत आलेल्या या सर्व लढ्याला यश आलेलं आहे। प्रशासनाने सुद्धा आता ही स्मशानभूमी उपलब्ध करून दिलेली आहे। माझ्या पाठीमागचा जर परिसर बघितला तर ही संपूर्ण गावातली मंडळी आहेत जी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपल्या हक्काच्या स्मशानभूमीसाठी ही सर्व लढा देत होती आणि या सर्व लोकांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत। धवेली गावातली ही सर्व मंडळी आहेत। 9 फेब्रुवारी रोजी आपण ज्या ठिकाणी बाईट पाहिला होता त्याच ह्या आजीबाई आहेत। आजी, ज्या ठिकाणी स्मशानभूमीच्या संदर्भात 24 तास प्रेताची विटंबना झाली अशा पद्धतीची बातमी दाखवली होती। तुम्ही त्यावेळेस प्रकर्षाने तुमच्या गावाची भूमिका मांडली होती। आज तो प्रश्न निघालेला आहे। पिढ्यानपिढ्यांपासूनचा हा जो तुमचा गंभीर प्रश्न होता, आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आणि तुमच्या सर्व लढ्याला यश आलेले, काय भूमिका आहे? आम्ही 2-2 दिवस उपाशी राहिले। आमचे लेकरं कितीतरी त्रास झाले। उन्हात बसलो, आमचं कुणी गावात दखल घेतली नाही, कुण्या लोकांना आम्हाला मदत दिली नाही। आम्ही मदत केलो, आम्हाला तुम्ही यश दिलो आम्हाला साहेबा, आणि आम्ही का नाही एवढे तुमचे आभार मानत आहोत। ताई, आपण पाहतोय की जवळपास 24 तास प्रेताची सुद्धा विटंबना झाली। आपल्याला त्यासाठी प्रतीक्षेत राहावं लागलं, परंतु आपल्याला अंत्यविधी करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला। आता स्मशानभूमीचा हा प्रश्न मिटलाय, काय भूमिका? काय नाही सर, आम्हाला तर चांगलं वाटू लागलंय, कारण आम्ही हे झाल्यामुळं आम्ही असं शब्दात व्यक्तच करत नाही ही भावना। आमच्या मनात खूप आनंद झाला। एक मोठा दगड होता डोक्यावर आणि ते खाली असं उतरल्यासारखं, ओझं कमी झाल्यासारखं वाटलंय। तुम्ही सुद्धा स्मशानभूमीसाठी जवळपास 4-8 दिवसाचा उपोषण केलं तहसील कार्यालय रेणापूरच्या समोर। काय एकंदरीत तुमची प्रतिक्रिया? माहितीसाठी आम्हाला जागा मिळाली नव्हती, म्हणून आम्ही खूप त्रास सहन केला। ज्या दिवशी म्हणजे मी इथं राहतच नव्हते, मी पुण्याला राहत होते। ज्या दिवशी मी इथं आले त्या दिवशी एक मैत होती आमच्या गावात, तर त्या मैतीच्या सरणावर तो व्यक्ती नाचला, त्यामुळे माझी तळपायाची मुंगी मस्तकाला गेली। पत्रकार साहेब सुद्धा आम्हाला त्यांची सुद्धा खूप ओळख झाली। त्यांनी प्रत्येक भारतात आमची बातमी पसरवली किंवा की आमची स्मशानभूमी आम्हाला मिळावी। धन्यवाद आहे मी सगळ्यांच्या, आणि खरंच आभारी आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या सर्व गोष्टींमध्ये अत्यंत या घटनेचा पूर्ण साक्षीदार म्हणून शेवटपर्यंत या लढ्याला साथ दिली, त्याबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।